हॅलो फ्रेंड्स, तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला एक अशा प्रत्येक लेडीचा एक प्रॉब्लेम असतो, तर त्या प्रॉब्लेमवरती मी एक सोल्युशन घेऊन आलेली आहे. असं एक प्रकारचं औषध आहे की ज्याने तुमचा तो प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होणार आहे. तर तो प्रॉब्लेम काय आहे, तर प्रत्येक लेडीजला केस गळती किंवा हेअरफॉल हे होतच असतं. तर त्यासाठी आपण प्रत्येक वेगवेगळ्या प्रकार ट्राय करत असतो. कुठे व्हिडिओ पाहून म्हणा, कुठे सर्च करून म्हणा, केस गळतीवर सोल्युशन काय आहे, घरगुती उपाय. तर आज मी तो तुम्हाला सांगणार आहे. आणि तो उपाय ट्राय केल्याने माझे तरी केसांना थोडं का होईना फरक जाणवत आहे. आणि तुम्हीसुद्धा तो ट्राय करू शकता. तर व्हिडिओ नक्की पहा आणि आवडल्यास तुम्ही तो उपाय करूनही पाहू शकता. चला तर मग मी आणि आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगते. आपण केसांना तेल लावणं टाळतो, कारण तेलामुळे केस आपले चिपचिपीत होतात. त्यामुळे तर तुम्ही आठवड्यातून 2 किंवा 3 वेळेस जरी केसांमध्ये तेल लावलं तरी तुमच्या केसांना जास्त फरक जाणवेल. 1 महिन्याच्या आतमध्येच तुम्ही पाहू शकता. तर काय करायचं आहे, आपण असा केसांमध्ये असा भांग पाडून घ्यायचा आहे आणि त्या भांगामध्ये आपल्याला तेल कापसाने असं डिप करून लावायचं आहे. पूर्ण एक रात्री केसांना तेल लावलं की सकाळी अंघोळीच्या वेळेस ते आपण धुवून टाकू शकतो. म्हणजे केसांमधलं जे आपल्याला नको असलेलं तेलही निघून जातं आणि रात्रभर आपल्या केसांना तेल लावल्यामुळे ते आपले केस जे आहेत त्याला पोषणही भेटतं तेलाचं. त्यानेही खूप फरक जाणवतो. आणि मी आणखीन एक आता जो उपाय सांगणार आहे तोही तुम्ही ट्राय करून पहा. चला तर मग केस वाढवण्यासाठी, दाट होण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या शॅम्पूचा वापर, कंडिशनरचा वापर करत असतो. केस वाढवणं काही सोपं काम नाही, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. केस एकदा गळायला लागले की रात्रंदिवस गळून आपलं डोकं पातळ दिसू लागतं. केस वाढवण्यासाठी नेहमी शॅम्पू किंवा कंडिशनरचा वापर करण्याची आवश्यकता नसते. रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करूनही तुम्ही लांबसडक केस वाढवू शकता. चला तर मग आपण पाहूयात ते काय आहे, कोणचा असा मी आज उपाय सांगणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, अळशी हे नाव तुम्ही जर ऐकलंच असेल तर त्या अळशीच्या बिया ज्या आहेत त्या एका पॅनमध्ये घ्यायच्या आहेत. त्यामध्ये भोपळ्याच्या बिया, चिया सीड, सूर्यफुलाच्या बिया आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित भाजून घ्या. गरम केल्यानंतर या बियांचे मिश्रण एका बरणीत भरून ठेवू शकता. रोज 1 ते 2 चमचे हे मिश्रण घेतल्यानंतर केसांचं आरोग्य चांगलं होईल आणि केसांची वाढही चांगली होईल. केसांच्या ज्या गंभीर समस्या उद्भवणार आहेत त्या उद्भवणार नाहीत. तर आता मी तुम्हाला या अळशीच्या बियांचा जो फायदा आहे तो मी तुम्हाला सांगते. हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार अळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी एसिड्स, लिग्नन्स, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, फायबर्स असतात. ओमेगा 3 मुळे स्काल्प हेल्दी चांगला राहण्यास मदत होते. याशिवाय इन्फ्लामेशन टाळण्यासाठी मदत होते. तर आता आपण दुसरं पाहूयात, चिया सीड्स. या चिया सीड्समध्ये ओमेगा 3 एडिसिन्स, प्रोटीन्स आणि अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे केस स्ट्रेट राहण्यास मदत होते आणि केसांना प्रोटीनसारखे इतर न्यूट्रिएंट्स मिळतात. त्यामुळे ओट्समध्ये किंवा पाण्यात भिजवून सकाळी खाऊ शकता. आणि आता आपला तिसरा जो आहे तो सूर्यफुलाच्या बिया. तर सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, सेलेनियम, झिंक असते. व्हिटॅमिन ई मुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते आणि केसांची चांगली वाढ होते आणि केस गळणं थांबतं. अनेक हेअर केअर उत्पादनांमध्ये सूर्यफुलाच्या बियांचा वापर केला जातो, हे तर तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. आणि आपला आहे चौथा जो आहे तो आहे भोपळ्याच्या बिया. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, मॅग्नेशियम, आयर्न आणि अँटीऑक्सिडंट असतात. झिंकमुळे हेअर ग्रोथ चांगली होते. डॅमेज केस रिपेअर होण्यास मदत होते. भोपळ्याच्या सुकवलेल्या बिया रोज खाल्ल्याने
शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही. तर तुम्हाला हे जे मी सांगितलं आहे तो उपाय कसा वाटला किंवा तुम्ही हे ट्राय करणार आहेत का नाही हेही मला नक्की सांगा. पण हा उपाय केल्याने यामधलं एखादी वस्तू आपल्याकडं नसेल तरी चालेल, पण एखादी बाकीच्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही ट्राय करू शकता, नक्कीच ट्राय करू शकता. तर माझ्या केसांना यामुळे फरक तर जाणवलेलाच आहे आणि मी तो तुम्हाला सांगितलेलाच आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.